तर हे आहेत जव्हारचे सुपुत्र भिकल्या बाबा धिंडा, ज्यांची वय होती 9 वर्ष. तेव्हापासून ते तारपा वाजवायला लागले होते. तारपा वाजवता वाजवता त्यांची वय झाली 92 वर्ष आणि 92व्या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. बाबांची खरी कहाणी तर पुढे आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायला अजिबात चुकवू नका. आज आम्ही आलोय त्यांच्या घरी खास भेट घेण्यासाठी. बाबांना भेटून खूप भारी वाटलं. बाबांचं असं म्हणणं आहे की म्हणजे ह्या झाडाचं जे पान वगैरे तोडला तर इथं साप येतो, म्हणजे तो साप येतोय. तर आता पण सांगतो आहे साप, पण तो काय आता आपल्याला दिसणार नाही, कारण तो सांगतो आता साईडलाच सांगतो राहतो. आता जास्त माणसं वगैरे भेटायला येतात ना, त्याच्यामुळे जास्त करून सांगतो येत नाही आता. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. जर नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज आमचा प्लॅन झाला एक्सप्लोरिंग करण्यासाठी. तर आज आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय आणि माझ्यासोबत आपले मित्र आहेत, तुम्ही बघू शकता. तर आपला कुणाल भाई आहे. जेव्हा आम्ही स्टार्टिंगची व्हिडिओ बनवलेली, जेव्हा व्लॉगिंग सुरुवात केलेली, तेव्हा आपल्या सोबत कुणाल भाई होता. तिथून आम्ही व्लॉगिंग सुरुवात केलेली आपल्या युट्यूब चॅनलवरती. जर्नी जी होती ती तिथून स्टार्ट झालेली आहे. आणि आपला युट्यूब ब्लॉगर सुद्धा आहे आपल्या सोबत, ज्याच्या इंस्टाग्राम वरती किती रे 2000च्या वर ना, 2000च्या वर त्याचे फॉलोअर्स झालेले आहेत. तुम्ही नक्कीच जाऊन सपोर्ट करा त्याला. आणि आम्ही आज चाललोय, आमच्याकडे बघा एमटी आहे आणि आम्ही 3 जण चाललोय. तर बघू, एन्जॉय करू. आणि तुम्हाला लोकेशन आम्ही तिथेच जाऊन दाखवणार आहे. तसा पण तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असणार की आम्ही कुठे चाललोय. तर चला तिथे जाऊन भेटू आणि एन्जॉय करू. जायच्या आधी आपण काहीतरी खाऊन घेणार आहे. तर पहिले आपण आलोय, रस्त्यात आपल्याला काकडी खायची आहे. तर काकडीच्या दुकानावरती आपण थांबलोय. आणि तुम्ही पण कधी जर इकडे फिरायला आले तर नक्कीच काकूंच्या दुकानावरती व्हिजिट करा आणि काकडी खा. आता आमचे मित्र, त्यांना काकडी खायची आहे, तर आम्ही थांबलो इथं आणि काकडी खाऊन मग लगेच निघू आपण. आम्ही आता जायच्या आधी आम्ही आलोय भिकल्या बाबा धिंडा यांना भेटण्यासाठी. ते वाळवंडे गावात राहतात आणि तुम्ही सुद्धा ओळखत असेल, तुम्हीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र सुद्धा ओळखतोय, ज्यांना आता पद्मश्री अवॉर्ड हा मिळालेला आहे. त्यांच्या घरी आलोय. आम्हाला खूप आनंद होतोय त्यांच्या घरी येऊन आणि आमची खरंच भेट झालेली आहे त्यांच्यासोबत. आज घरी आहेत आणि खूप बरं वाटलं त्यांना भेटून. चला आपण त्यांच्या घरी जाऊ आणि बाबांसोबत काही प्रश्न वगैरे विचारू, त्यांना कसं वाटतंय वगैरे ते. आणि खूप छान अशी फिलिंग सुद्धा आहे, भेटण्याची आतुरता होती आम्हाला. आम्ही तिघे आलोय तर प्लॅन केला, म्हटलं भेटूनच जाऊ आता. तर चला. पद्मश्री अवॉर्ड म्हणजे तुम्हाला ते काय पद्मश्री वाटतंय अवॉर्ड आता आपले एक आदिवासीची शान राखली आणि आपल्या आदिवासीचं नाव या जगभरात झाला. आता त्या लोकांना ज्याला काय आवड आहे ते आवडीप्रमाणे येतात, भेटी देतात. हे माझी खरं पाहिलं तर माणुसकीची ही श्रीमंती आली. बाबा, म्हणजे आता तुम्हाला आपले पूर्ण महाराष्ट्रातून एवढा मोठा म्हणजे आपला पुरस्कार भेटला, तर तुम्हाला म्हणजे एवढे सत्कार वगैरे केले, तर तुम्हाला कसा म्हणजे वाटतं काय काय? वाटत काय आता ते काही सांगायचं नाही, फक्त ते मेडल पाहायचं आणि सांगायचं काय कार्य फार केलंय एवढा. आज काहीतरी कमवून दाखवलं ना. बरोबर. काय नाही, कारण आतापर्यंत जेवढे म्हणजे व्हिडिओ काही बरेच काढतात, बरेच फेमस पण आहेत बरेच, पण आजपर्यंत तुम्ही जे नाव कमवलंय ते ते आता- याच्या पुढे कोणाला बघायला भेटेल की नाही ते. दुकान जे मांडलंय हेच पाहिजे. बरोबर. मग त्याचा विचार करायचा बाबा इथपर्यंत कसा फिरला आणि कसा काय केला. तर कोणते आणि पैसा काय दिला त्या खिशन दिला तर घशात घालून गेला. त्याला पिला त्याचा विचार नाही कोणी सांगत. पण याचा आहे फक्त ओळा पाहायचा. कुठं मोठं मंदिराला जाय, कुठं राज्य सरकारने दिलं. मित्रांनो, लाईट नसल्यामुळे तुम्हाला आता दिसत नसेल, पण जे बाबांनी कमवलेली ही संपत्ती आहे ती तुम्ही बघू शकता. पूर्ण भिंतीला लावलेली आहे. इकडे प्रमाणपत्र आहे, ट्रॉफी वगैरे सर्वच आहे तिकडे. आणि तिकडे त्यांचं तारपा वाद्य. की बाबा तू आदिवासी कशावरनं म्हणजे ही मायभूमी माती परीक्षा केली. तुम्ही आदिवासी श्वासाने वाजते, संस्कृती हाताने वाजते. आकृती कोणीही वाजवू शकेल, कसा बसा. श्वासाने संस्कृती वाजवायची जरा कठीण आहे. स्वतःचे मनाला विचार करायला लागत, तेव्हाच विचार वाढेल. विचारच नाही केला तर तो कसला विकास होणार आहे असं. म्हणून ही परीक्षा मी दिली. आम्हाला जेव्हा माहित पडला काय म्हणजे जव्हार तालुक्यातला पद्मश्री अवॉर्ड मिळाला, तर एवढा म्हणजे आनंद झाला ना की आपल्या गावातला नाव पण रोशन झाला जव्हारचा आणि पूर्ण पालघर जिल्ह्यातला. असं म्हणजे जाम भारी वाटलं आम्हाला पण. कलेक्टर साहेबांसमोर घेऊन पीएससी सगळा शिवसाहेब
प्रांता सिद्धार्थ बसून म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे बाबा, तो आपल्या जवळ आहे का पत्रकार. बरंच ते पत्रकार पण आलं तर जरा ज्या आम्ही केला ते आमच्यासाठी नाही, ते फक्त समाजासाठी आमच्या आदिवासीचे केला. नाव झाला पाहिजे, नाव आता डिक्लेअर झाला म्हणजे आता कुठेही शिक्षण नोकरी वकिरीला पोलीस परीक्षा द्यायला तरी माझी आता संमती केली. बरोबर. आता नाव पण माझं ते पुस्तकात आज पुस्तकाला लिहिल्या काहीतरी केला म्हणजे आपल्या समाजासाठीच केला, एकल्याच्या स्वार्थासाठी नाही. काही केला एकल्याच्या स्वार्थासाठी केला, पण ते काळ तसा होता. आता माझी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, या समाजाचं नाव केला. समाजाला आता कळलं, आता समजला की बाबा आदिवासींनी गेली परत दिल्ली परत नेला, साती समुद्राच्या पलीकडे नेला. ही समाज कार्य पूर्ण झाला. असा याच्या पुढे आता कोण करेल तर मित्रांनो, हे होते भिकल्या बाबा धिंडा, ज्यांना पुरस्कार हा पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. आणि त्यांचं जे भाषण, ज्यांचा संघर्ष आजपर्यंत ज्यांनी केलेला जो संघर्ष, ब्रिटिशांच्या काळापासून जे तारपावाद्य करतात त्यांना आज 92 बाबा तुमचं 92 वर्ष झालं ना? 93. बघा तुम्ही 93व्या वर्षी म्हणजे 92व्या वर्षी त्यांना अवॉर्ड मिळाला आणि 93व्या वर्षी पर्यंत आता त्यांचं चालू आहे. तुम्ही बघू शकता की एवढ्या वय झाली नंतरला त्यांना पद्मश्री अवॉर्डाने सन्मान केला. हा अवॉर्ड कोणाला भेटत नाही सहसा, त्यांनी कमावलेली ही संपत्ती आहे आणि खूप प्राऊड फील होत आहे आम्हाला त्यांना भेटून. आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा. बाबांकडून एक माहिती मिळालेली आहे. हे जे झाड दिसतंय तुम्हाला, हा झाड 60 वर्षापासून इथे आहे म्हणजे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, म्हणजे बाबांचं असं म्हणणं आहे की म्हणजे ह्या झाडाचं जे पान वगैरे तोडला तर इथं साप येतो, म्हणजे तो साप येतोय. तर आता पण सांगतो आहे साप, पण तो काय आता आपल्याला दिसणार नाही, कारण तो सांगतो आता साईडलाच सांगतो राहतो. आता जास्त माणसं वगैरे भेटायला येतात ना, त्याच्यामुळे जास्त करून सांगतो येत नाही आता. तर म्हणजे असं होतंय बाबांचा म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्या झाडाचं जर पान तोडलं तर साप येतो असं. तर खूप छान अशी माहिती दिली बाबांनी. आणि हे बाबांचं घर आहे. इकडे एक त्यांचं घर आहे, इथे एक आहे, इथे पूर्ण त्यांचा सेटअप आहे. आता लाईट पण आलेले आहे, तुम्हाला मी दाखवतो थोडंफार. इकडे बघू शकता पूर्ण आहे. इकडे त्यांचं तारपा वाद्य आहेत आणि इकडे प्रमाणपत्र जे मिळालेलं आहे, तिकडे ट्रॉफीज वगैरे आहेत. आणि खूप छान वाटलं आम्हाला भेटून. इको विलेजला येत असाल तर सावकाश या, कारण हे जे रोड आहेत ना इतके डेंजर आहेत ना. खड्ड्यात रस्ता आहे काय, रस्त्यात खड्डा आहे काय समजत नाही. एवढं मोठं खड्डा आहेत ना, काय कसा तरी असा करून येवत आहे. इको विलेज म्हणजे इथून 12 किलोमीटर नाही, इथून 7 किलोमीटर जिथं आहेत आम्ही तिथून 7 किलोमीटर आहे. पण ते फाकेपासून आहे ना तिथून 12 किलोमीटर इको विलेज. आणि रस्ता इतका खतरनाक आहेत ना काय सांगू, म्हणजे एकदम पूर्ण अवस्था खराब होऊन जाते. आणि तुम्हाला दिसत असेल आम्ही तर एमटी घेऊन आलोय, 3 जण आहेत आणि जबरदस्त अशी आमची वाट लागलेली आहे खतरनाक करत. इकडे पण बघू शकता, तुम्हाला खरडं दाखवू काय, खरडं पण खतरनाक आहे तिकडे बघू शकता खरडे. हे तर आता म्हणजे नॉर्मल खरडे आहेत, कारण आम्ही ना इथे एक फरचीवरती थांबलोय त्याच्यामुळे इथं नॉर्मल खरडे आहेत. पण आम्ही इकडनं आलो ना तर एवढं खरडे आहेत काय सांगू तुम्हाला, जबरदस्त. आता ही कार बघा कशी चालली, हे बघा. फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलो इथं इको विलेजच्या समोर. आणि इकडे तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे पार्किंग साठी इकडेच लावायला लागतात रस्त्यावरती. जर तुम्ही कधी आलेत तर तुम्हाला गाडी ही इकडनंच लावायला लागेल. अशी पूर्ण रस्त्यावरती तुम्ही बघू शकता पाठीमागून. आणि कार पार्किंग सुद्धा पण आहे इकडनं, कार पार्किंग तिकडे मागे सुद्धा आहे. आणि आता आपण जाऊ गेटच्या आतमध्ये आलो आणि तुम्ही आमची हालत बघू शकता. रेनकोट आम्हाला हातात फिरवावे लागतात कारण आमच्याकडे पिशवी नाही, काहीच नाही आणि गाडीला पण ठेवण्यासारखं काहीच नाही. तर आम्ही आता आलोय आतमध्ये. इकडे आता पब्लिक पण भरपूर आहे. आज आपला 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस, तर भरपूर पब्लिक सुद्धा आलेले आहे. तर बघू अजून कसा एन्जॉयमेंट करू अजून.
मित्रांनो पहिल्या लोकेशन वरती आलोय आम्ही आणि तो लोकेशन म्हणजे तुम्ही सर्वांनी व्हायरल केलेला जो इंस्टाग्राम वरती सध्या ट्रेंडिंगला आहे तो म्हणजे हा पॉइंट तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागून. आणि ह्या पॉइंटला काय नाव आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही इथे आलेत की नाही ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो आता आम्ही आलोय दुसऱ्या पॉइंट वरती जिथं भरपूर मासे असतात. हे बघा इकडनं माझ्या पाठीमागून तुम्हाला दिसतात काय मासे बघू शकता. दिसत असतील का नाही माहित नाही पण बघण्याचा प्रयत्न करा. थांबा तुम्हाला परत दाखवतो. ही बघा मासे जबरदस्त किती मासे आहेत इथं. लाल पिवळे निळे जांभळे आखीच आहेत. तर तुम्ही सुद्धा इको विलेजला प्लॅन करत असाल तर ही मासी बघायला नक्कीच विसरू नका. सात मध्ये प्रवेश केला की असं वाटतं का इकडे पूर्ण जंगलच आहे आणि इकडे कधी पण वाघ वगैरे निघू शकतो पण वाघ वगैरे नाही आहे. वाघाचे पुतळा वगैरे ते आहेत. तर इकडे बघू शकता पूर्ण जंगल जंगल. कुणाल भाई काय बोलशील का नाही काहीतरी. कुणाल भाई सुद्धा लाजतोय काय सांगू तुम्हाला. आपला जितू ब्लॉगर तिकडं सिनेमॅटिक शूट घेत आहे इकडे बघू शकता. आणि काय बोलशील तर इकडं मित्रांनो राजाला सपोर्ट करा आणि खतरनाक प्लेस आहे. तुम्ही पण या विजिट करा. एक नंबर वाटतं. फिलिंग तर भारी वाटते. इथं जंगलात एकदम असा आतमध्ये आलोय असं वाटतंय. ओके थँक्यू. त्याला दोन कप गुळाचे चहाचा आम्ही त्याला देऊन टाकू. बोलल्याबद्दल गोकुळात एका उत्सवाच्या वेळी माता यशोदाने बालकृष्णाला एका बैलगाडी खाली झोपवली. त्या गाडीमध्ये सकाटासूर नावाचा असुर लपला होता. कृष्णाला भूक लागल्याने ते रडू लागले आणि त्यांनी आपल्या छोट्याशा पायाने गाडीला लाथ मारली. आश्चर्य म्हणजे त्या एका लाथेने गाडी उलटून तुकडे झाले आणि सकाटासुराचा अंत झाला. तृणावर्त हा वादळाच्या रूपातील असुर होता. त्याने बालकृष्णाला आकाशात उचलून नेले पण श्रीकृष्णाने स्वतःचे वजन वाढवले आणि तृणावर्ताचा गळा पकडला. शेवटी तृणावर्त जमिनीवरती कोसळला आणि त्याचा अंत झाला. पुतना ही कंसाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवलेली राक्षसी होती. तिने सुंदर स्त्रीचे रूप घेऊन बालकृष्णाला विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न केला पण श्रीकृष्णाने दूध पिताना तिचे प्राणशक्ती शोषून घेतले आणि पुतनेचा अंत झाला. मित्रांनो तुम्हाला या प्लेस बद्दल जर माहिती असेल म्हणजे आय होप तुम्हाला जास्त माहिती असेल याच्या प्लेस बद्दल तर इन्फॉर्मेशन ही आपल्या कमेंट द्वारे नक्कीच सांगा. मित्रांनो आम्ही आता इको विलेजला जाऊन आलो तिकडनं आणि आता सगळ्यात फेवरेट जो इंस्टाग्राम वरती भरपूर ट्रेंडिंगला आहे जो पातमाडचा मंदिर तुम्ही माझ्या पाठीमागून बघू शकता. जबरदस्त मंदिर आहे कलरफुल आणि इकडे आलं आता पब्लिक तर भरपूर आहे. इकडे आजूबाजूला भरपूर गार्डन वगैरे आहेत. चला सगळं दाखवतो. हे मंदिर विक्रमगड मधील पाचमाड या गावामध्ये वसलेले एक गणपती मंदिर आहे. मंदिर बघायला गेलं तर खूपच छान आहे पण मंदिराच्या आजूबाजूला जे गार्डन आहे ते अजूनही सुंदर आहे. पहिले तर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलो. गणपती बाप्पाला म्हंटल की या वर्षी 10K फॉलोअर्स झाले पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर केला पाहिजे. मंदिर हे रंगीबिरंगी असल्यामुळे दिसायला सुद्धा खूप छान वाटतंय. असं वाटतंय की हे महाराष्ट्राच्या बाहेरचं मंदिर आहे पण हे महाराष्ट्राच्या बाहेरचे नसून हे पाचमाड गावातील वसलेलं एक गणपती मंदिर आहे. मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ. एक्सप्लोरिंग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट द्वारे नक्कीच सांगा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.